यार गोदरेजचा एनव्हीआर आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम होत काय होता, कस्टमरच्या घरी जेव्हा स्क्रीन चालू होते तेव्हा रेकॉर्डिंग तर चालू राहतं याच्यामध्ये, बट स्क्रीन नो सिग्नल दाखवते. पण मी बॅक जाऊन चेक केलं की काय प्रॉब्लेम असेल, तर माझ्या माहितीप्रमाणे तर इझिली म्हणजे रेकॉर्डिंग तर चालू असते पण स्क्रीन नो सिग्नल येते. आत्ता काढून आणला आहे एनव्हीआर आणि इथं लावला आहे, 2 दिवस झाले लावला आहे, तर मस्त चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता याच्यामध्ये केलं तरी काय होतं, मी एकतर सिमॉस बॅटरी नवीन टाकली आहे, काढून रिमूव्ह करून थोडा वेळ ठेवला आणि हे केलं आणि आता तर लावलं आहे, चालते तर खरी. कस्टमरच्या इथं माहीत नाही. आता एकतर प्रॉब्लेम काय इथं मी कॅमेरे कनेक्ट केलेले नाही आहे. कॅमेरे कनेक्ट केल्याच्या नंतर हा बंद पडतोय का काय माहीत नाही आहे. देन आत्ता तर आपण हेच चेक केलं आहे की सिमॉस बॅटरी जी आहे तर ही चेक केली आहे, रिप्लेस केली आहे. आत्ता ही जी सिमॉस बॅटरी याच्यामध्ये तर ही CR2032 आहे. जर रिअलमध्ये जर पाहिलं तर नॉर्मली DVRमध्ये CR1220 म्हणजे CR1220 या नंबरची बॅटरी असते. पण याच्यात नॉर्मल आपली डेस्कटॉपची सिमॉस बॅटरी आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही म्हणत असाल की हे लॅपटॉपची हार्ड ड्राईव्ह काय लावली, तर इझिली तुम्ही लावू शकता. नॉर्मली लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. रिकमेंडेड तुम्हाला व्हिडिओ हार्ड ड्राईव्हचा असेल सर्व्हिलन्स, बट ही पण चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आता एनव्हीआरमध्ये काही जास्त काही नसतं. एक छोटा सर्किट बोर्ड आहे ज्यामध्ये मागं तुम्हाला फक्त एक लॅन केबल दिलेली, बाकी काही नाही. एक लॅन केबल, 2 USB, एक HDMI, VGA आणि हे बस एवढाच मदरबोर्ड. इथं हार्ड ड्राईव्ह लावायला जागा आणि समोरच्या साईडला पण एक USB आहे. गोदरेजच्या यायला तर आहे, बाकीच्या यायला तर काही माहीत नाही. तर हे तर झालं आहे, बघू आता काय होतं. चालतं का कस्टमरच्या घरी नेऊन, इथं चालून काय फायदा आहे त्याचा.